वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. आपण आता बाललीला पाहतोय भगवंतांच्या. लोक विचारतायत की देवावर प्रेम कसं करावं. घरचे लोक आम्हाला सुख सुविधा देतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरच प्रेम करतो. आता त्याच प्रकारे असं समजावं की परमात्म्याच्याच कृपेने आम्ही सुखी आहोत. त्यांच्या नावाचा वारंवार जप आणि नित्य स्मरण करत ठेवलं तर भगवंतावर आपोआपच प्रेम जडेल. भगवंताच्या इच्छेहून तुमची इच्छा भिन्न असेल तर देवावर तुम्ही प्रेम करूच शकणार नाही. जीव पूर्णपणे प्रेम करेल तर भगवंत वश होईल. आणि अशाच प्रेमकथांचं वर्णन या दामोदर लीलेमध्ये आहे. शुकाचार्य आता सांगतायत राजाला, राजा पुढे ऐक. गोपींनी कृष्णाचं नाव नवनीत चोर असं ठेवलंय. अग यशोदे बाई ऐक हरीच गाराण, शिंक्याचं खातो लोणी जातो मागल्या दारान. अग यशोदे बाई तुझा हरी पक्का चोर, शिंक्याचं खातो लोणी नेला माझा रवी दोर. अशा प्रकारे सगळ्या गोपी ह्या यशोदेकडे गाराणी करतायत. त्याला लोणी चोर म्हणतायत, नवनीत चोर म्हणतायत. यशोदेला या सगळ्या गोष्टी काही आवडत नाही. कृष्णाला ती सांगतेय, अरे बाहेरचं लोणी चांगलं नाही, आपल्या घरी एवढं लोणी होतं, तू घरचं लोणी का नाही खात. आता कृष्ण तिला म्हणायला लागलाय, मी काय घरचं लोणी खाऊ लागलो तर घरचं लोणी संपून जाईल ना. मी आपला बाहेरच कमाई करून खातो. स्वाद गोपींच्या लोण्यात नाही तर गोपींविषयीच्या प्रेमात आहे. यशोदेला वाटलं की घरातले नोकर काम करतात, त्यामुळे कृष्णाला घरचं लोणी आवडत नाही, म्हणून तो बाहेरचं लोणी खात असेल. आता तिने ठरवलं की मी स्वतःच दही घुसळेन, लोणी काढीन आणि कृष्णाला खाऊ घालीन, त्याला तृप्तच करीन. आणि म्हणून यशोदा ताक करायला घेतले. तिने ते घुसळायला लागले ताक. यशोदेने शरीराने सेवा केली. शारीरिक सेवा तर करावीच लागते, पण मनाने जर सेवा घडली तर आनंदाचा लाभ. मनाने सेवा घडली नाही तर आनंदाचा लाभ कसा काय होईल बरं. सेवा करता करता डोळे पाणावले पाहिजेत, हृदयाला पाझर फुटला पाहिजे. तही घुसळता घुसळता यशोदेची दृष्टी श्रीकृष्णामध्ये स्थिर झाली. सतत कृष्णाचा विचार करत राहिली.
कामधंदा करताना भगवंताला विसरणं हे मोठा अपराध आहे. सतत भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे काम करता करता. जर अशा प्रकारे जर आपण भगवंताला विसरलो, जगामध्ये आपण काम करत असतो. कोणी धनासाठी करतं, कोणी स्त्रीसाठी करतं, कोणी संपत्तीसाठी करतं, तर कोणी पुत्र परिवारासाठी काम करत असतं, कष्ट करत असतं. पण ते कष्ट करता करता जर भगवंताचा विसर पडला तर आपलं ध्येय विसरलं जाईल आणि 84 लक्षाच्या फेऱ्यामध्ये आपण फसून जाऊ. अशा प्रकारे ताक घुसळत घुसळत भगवंतांचं स्मरण करत करत त्या मातेचं हृदय द्रवित झालं. वक्षस्थळाचं वस्त्र ओलचिंब झालं. 12व्या अध्यायात सांगितलंय भागवताच्या की भगवंतांच्या कुंडलीत सांख्य योग आहे. हा यशोदेचा नाही, तर हा भक्तीचा शृंगार आहे. महाप्रभूंनी म्हणलंय यशोदेचे कुंडल सांख्य योग आहेत आणि सांख्य योगाच्या साह्याने भक्ती स्थिर होते. सांख्यशास्त्र मनाला शुद्ध करतं. जर भक्ती करायची आहे तर आत्म्याला शरीरापासून वेगळं करा, मन एकाग्र करा. अशा प्रकारे यशोदा तन मनाने ताक घुसळत हरीचं चिंतन करतेय, ईश्वराची सेवा करतेय आणि म्हणून कृष्ण जागा झालाय. रोज कृष्णाला उठवण्यासाठी मंगलगीतं गायली जायची आणि मंगलगीतं गायल्यानंतरच कृष्ण उठत असे. पण आज वाटलं यशोदेला की आता माझं हे दूध दही घुसळून झाल्यानंतर लोणी तयार झाल्यावरच मग कृष्णाला उठवावं. दही घुसळण्यामध्ये ती इतकी तन्मय झाली की तिच्या मनात, वाणीत, हृदयात सगळीकडे श्रीकृष्णच वास करत होता. ही यशोदेची भक्तीची कथा आहे. त्यामुळे इकडे कृष्णाला काही आज मंगलगीतांनी उठवलेलं नाहीये. कृष्ण आपणहूनच जागा झाला आणि स्तनपान करण्याच्या इच्छेने आईजवळ आला. यशोदा दही घुसळतीये, मनामध्ये कृष्णाचे विचार चालले. तो जागा झाला तसा आईला शोधत शोधत यशोदेजवळ आला आणि पाठीमागून त्याने आईचा पदर ओढला. यशोदा इतकी कामात गढून गेली होती की तिला याचं भानच नाही. शेवटी कृष्ण म्हणाला, आई मला फार भूक लागली आहे, मला पहिल्यांदा दूध पाज. आता आईने काम सोडलंय आणि आपल्या मुलाला मांडीवर घेऊन ती दूध पाजायला लागली. इकडे स्तनपान करता करता कृष्णाच्या मनात आलं की आज थोडी आईची परीक्षा घेऊ. मी तिला अधिक प्रिय आहे की हा संसार, हे आपण बघूया. कृष्णाने आईची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि म्हटला, मनात विचार करायला लागला कृष्ण, मी अग्नीला वारा घालीन, मग तो अग्नी भडकेल आणि चुलीवरचं दूध ओतू जाऊन चुलीत सांडायला लागेल. आणि जर आई मला सोडून दूध वाचवण्याकरता धावली तर मग मी समजेन की तिला मी प्रिय नाही, तर सांसारिक पदार्थच तिला अधिक प्रिय आहे. काय परमेश्वराच्या मनात आल्यावर विचार तात्काळ फलद्रूप झाला. इकडे चुलीवरचं दूध ओतू जायला लागलं. तेव्हा यशोदेने कृष्णाला बाजूला ठेवलं आणि दुधाचं भांडं चुलीवरून उतरवण्यास धावली. जीव मोठा फार विचित्र आहे. आता कृष्णाला वाटलं की माझ्यापेक्षा आईला संसारच अधिक प्रिय आहे. त्याने काय केलं, आईला शिकवण्यासाठी कृष्णाने एक छोटा दगड घेतला आणि दह्याचा माठावर पटकन फेकला. सगळं दही खाली सांडलं. श्रीकृष्णाने विषयासक्तीरूपी माठ फोडलाय आणि यशोदेची विषयासक्ती नष्ट करण्याच्या हेतूने दह्याचं भांडं फोडलं. श्रीकृष्ण प्रभू सेवा करणाऱ्याची लाज नेहमी राखत असतो. तेवढ्यामध्ये तिथे बालमित्र आले. त्यांनी विचारले, लाला, आज कुणाच्या घरावर छापा मारायचा आहे? कन्हैया म्हणाल्या, हे काय, माझ्याच घरचं लोणी, हे आपल्याला उडवायचं आहे.
आता भगवंत आपल्याच घरचं लोणी दही सगळ्या आपल्या बालमित्रांना खाऊ घालतायत आणि सगळेजण मिळून त्या दह्यावर आणि लोण्यावर तुटून पडलेले आहेत. केलेले उपकार भगवंत कधीच विसरत नाही. रामावतारात वानरांनी त्यांची फार सेवा केली होती, म्हणून श्रीकृष्ण आता या गोपांना दही लोणी खाऊ घालीत आहेत. चुलीवरचं दूध उतरवून यशोदा आली. कृष्णाला दूध पाजण्यासाठी येऊन पाहते तर काय, माठ फुटलाय, दही सगळीकडे सांडलंय आणि कन्हैया गायब होता. कृष्णाने शिंक्यावरचं लोणी काढून आपल्या बालमित्रांना आणि वानरांना खाऊ घालायला सुरुवात केली होती. आता कृष्णाने चोरी करताना यशोदेनीच पाहिलं. आता तेव्हा मात्र तिची खात्री पटली की गोपींनी केलेली तक्रार खरी आहे, याला चोरी करण्याची सवयच लागली आहे. आता मात्र यशोदा फार चिडली. तिने त्याला आता पकडून बांधून ठेवायचं ठरवलं. आता हा ज्या उखळावर उभा राहून लोणी काढतोय त्या उखळालाच त्याला बांधून ठेवते, असं म्हणून यशोदा काठी घेऊन त्याच्या मागे धावत सुटले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मित्रांनी कृष्णाला म्हटले, आई आली, यशोदा आली, काठी घेऊन तुझ्या मागे आली आहे, पळ पळ कृष्णा. आता कृष्ण पुढे पुढे धावतोय आणि यशोदा मागे मागे. ज्या योग्यांनाही जो कृष्ण भगवंत सापडला नाही, त्या भगवंताला पकडण्यासाठी यशोदा धावतीये. यशोदा धावता 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 थकून गेली, पण कृष्ण काही हाती लागला नाही. जी काठी तिने हातात धरली होती ती काठी तिच्या हातातून पडली आणि तिचंही तिला आता ओझं वाटायला लागलं. ती काठी फेकून दिली तिने. कृष्णाने पाहिलं की जी आईने काठी घेतली आहे ती टाकून दिली आहे. त्याबरोबर कृष्ण तिच्याजवळ गेला. कृष्णाने आपणहून आईच्या हातात तो सापडला. कृष्ण पकडला गेला आणि आता रडू लागला. तेव्हा माता म्हणाली, हो हो माहिती आहे मला, तू खोटं खोटं रडतोयस सगळं. काही रडण्याचं सोंग आणू नकोस. इकडे आपला अध्यक्ष पकडला गेला म्हणून त्याच्या गोपगोपिकांना, बालमित्रांना, गोपांना सगळ्यांना दुःख झालं. सगळी मुलं यशोदेकडे आली. म्हणले, माते, लालाला बांधू नकोस, त्यानं काहीच खाल्लं नाही, सगळं लोणी आम्हालाच खाऊ घातलंय. यशोदेच्या मनात क्षणभर विचार आला, हा सगळ्यांचा किती आवडता आहे, लाडका आहे. पण मी तरी काय करू, याची चोरीची सवय काही सुटत नाही, ती तरी सुटली पाहिजे ना. थोडा वेळ तरी याला बांधूनच ठेवते, मग सोडून देईन, असा मनात विचार करून यशोदेने दोरी आणली. उखळाशी त्याला बांधायचं म्हणून दोरी आणली. सगळी मुलं धावत धावत आपापल्या घरी गेली आणि आपल्या आयांना सांगायला लागली, आई आई, यशोदा कृष्णाला बांधून ठेवतीये आणि ती बहुतेक त्याला मारेल पण. आता सगळ्या गोपिका पण यायला लागल्या तिकडे. अगं सोडून दे तू त्याला, एखादा माठ फोडलाही असेल त्याने, एवढं मोठं कुठे नुकसान झालंय त्याने. तेव्हा यशोदेला अतिशय राग आला होता. ती म्हणाली, मुलगा माझा आहे, मी काय वाटेल ते करीन, तुम्ही कोण मध्ये बोलणाऱ्या. काळाचाही काळ असा श्रीकृष्ण आज आईचा राग पाहून थरथर थरथर कापू लागला. यशोदा श्रीकृष्णाला मुसळाशी बांधू लागली. तिने दोऱ्या आणल्या आणि आश्चर्याची गोष्ट, दोऱ्या मापून घेतल्या तरी सगळ्या दोऱ्या एकमेकाला बांधतीये तरी दोरी कमीच पडतीये. सर्वच्या सर्व दोऱ्या 2-2 बोटं कमी पडायला लागल्या. एक दुसरीला बांधली, दुसरी तिसरीला बांधली.
तरीही 2 बोटं कमीच पडे. दोऱ्याच दोऱ्या जोडून पाहिल्या तरी 2 बोटं कमी पडायला लागल्या. हे सगळं करता करता यशोदा घामाघूम झाली. कृष्णाने पाहिलं, आई थकली आहे आपल्याला बांधता बांधता, घामाने चिंब झाली आहे. दृष्ट्वा परिश्रमम कृष्णः कृपया सीत स्वबंधने. त्याला दया आली आणि त्यांनी स्वतःच बांधून घ्यायचं ठरवलं. भगवंत म्हणतात, जेव्हा मी कृपा करतो तेव्हाच मी बांधला जातो. कृष्णाला पोटावरून बांधला गेला म्हणून त्याचं नाव दामोदर असं पडलं. दामोदर भगवान की जय. आईचे कष्ट पाहून कन्हैया आपणहूनच बांधला गेला. ईश्वराने आपला हट्ट सोडला. बाळकृष्णाला दया आली. त्याला वाटलं की मला बांधण्याने जर आईला आनंद होतोय, प्रसन्न होतीये, तर ठीक आहे, खुशाल तिने मला बांधावं. आणि बाळकृष्ण बांधला गेला. यशोदेची इच्छा पूर्ण झाली. भागवताच्या 9व्या अध्यायात ही बंधन लीला आहे आणि आता 10व्या अध्यायामध्ये मोक्ष लीलेचं वर्णन केलंय. यमलार्जुनांना मोक्ष कसा मिळाला त्याची कथा आता पुढे आहे. कृष्ण उखळाला बांधून ठेवलाय आणि यशोदा आपल्या कामाला निघून गेली आहे. कृष्ण आता त्या उखळासकटच पुढे 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 अंगणात आलाय आणि ओढता ओढता ते उखळ आडवं झालं आणि ते आडवं उखळ ओढत 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 कृष्ण पुढे चाललाय. पुढे जाता जाता 2 मोठे वृक्ष होते. त्या वृक्षांना ते उखळ अडलंय. पण कृष्ण मागे न बघता तसंच ते उखळ घेऊन पुढे पुढे दोरी घेऊन पुढे चाललाय. त्या उखळ्याच्या धक्क्याने 2 वृक्ष मधोमध खाली पडलेत. एवढ्या जोराने कृष्णाने ती उखळ ओढलंय की त्या उखळाने दोन्ही वृक्ष उपटून खाली पडले. जोरात आवाज झाला आणि त्या वृक्षामधून 2 पुरुष, दिव्य पुरुष बाहेर पडले. पूर्वजन्मी ते राजा कुबेराचे पुत्र होते, नलकुबेर आणि मणिग्रीव. या दोघा लक्ष्मीपुत्रांना नारदाच्या शापाने वृक्षावतार घ्यावा लागला होता. आता परीक्षित राजा विचारतोय की का बरं हे वृक्ष का बरं झाले, नारदांनी यांना का शाप दिला. त्यावेळेला आता हे सांगतायत, की ऐक परीक्षिता, हे दोन्ही यक्ष हे कुबेराचे, नलकुबेर आणि मणिग्रीव वारुणी मदिरेचे पान करून उन्मत्त झाले होते. धनाच्या मदाने आंधळे झाले होते. इंद्रियांचे गुलाम असणाऱ्या या स्त्रीलंपटांचे अज्ञानजनित मद आपण नाहीसा करावा आणि म्हणून नारद तिथे आले होते. हे लोकपाल कुबेराचे पुत्र मदोन्मत्त होऊन स्त्रियांबरोबर सरोवरामध्ये विहार करत होते. असा विहार करताना आपण विवस्त्र आहोत याचंही त्यांना भान नव्हतं. त्यामुळे नारदांना अतिशय क्रोध आला आणि त्यांना असं वाटलं की आता हे वृक्ष होण्याच्याच योग्यतेचे आहेत. असं झालं तर यांना पुन्हा अभिमान निर्माण होणार नाही, भगवंतांची स्मृती राहील. असं म्हणून नारदांनी त्यांना शाप दिला. तुम्ही विवस्त्र होऊन तुम्हाला कशाचंच भान राहिलेलं आहे, मदिराने तुम्ही उन्मत्त झालायत आणि तुमच्या अंगावर वस्त्र नाही. आता तुम्ही 100 वर्ष वृक्ष योनीत जाल, तुम्ही वृक्ष व्हाल. त्यावर त्यांना जाग आली आणि
ते नशेतून बाहेर आलेत आणि नारदांना नमस्कार करून त्यांच्याकडे क्षमायाचना करतायत. त्यावेळेला त्यांनी सांगितलंय, तुम्ही माझ्या अनुग्रहामुळे देवांची 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णांचं सानिध्य लाभेल आणि मग पुन्हा भगवंतांच्या चरणाविषयी तुम्हाला प्रेम उत्पन्न होईल आणि तुम्ही आपल्या लोकी निघून जाल. असं म्हणून देवर्षी नारद नारायणांच्या आश्रमांकडे निघून गेले आणि नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे एकाच वेळी अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन नावानी प्रसिद्ध झाले आणि ते नंदाच्या दारामध्ये होते. भगवंतांच्या नामजपाचा आनंद फक्त माणसालाच मिळू शकतो. कुत्रे, मांजरी इतर प्राणी हे भजन करू शकत नाहीत. पशूंना आपल्या शरीराचे, आपल्या स्वरूपाचेही भान नसते. मग ते भगवंतांचं स्वरूप कसं जाणू शकतील? फक्त माणूसच भगवंतांचं स्वरूप जाणू शकतो. या अनित्य शरीराने नित्य परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते जर आपल्याला माणूस म्हणून जन्माला आलो तरच. हे शरीर परमेश्वरी कार्याकरता मिळालंय, प्रभू कृपेनेच हे मिळालंय. पण मदांध लोकांना या गोष्टीची जाणीवच नसते किंवा त्यांना त्याचा विसर पडलेला असतो. अशा प्रकारे ते कुबेर पुत्रांची हीन दशा पाहून नारदांना त्यांची दया आली आणि त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठीच त्यांनी हा शाप दिलेला आहे. संतांचा क्रोध आणि संतांचा शाप नेहमी आशीर्वादासारखाच असतो. श्रीकृष्णांच्या चरणाचा स्पर्श होताच नलकुबेर मणिग्रीव यांनी आपले मूळ स्वरूप धारण केले आणि आता नलकुबेर आणि मणिग्रीव प्रभूची स्तुती करू लागलेत. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. अच्युतं केशवं रामनारायणं अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे. हे प्रभो, आम्ही आपणाला अधिक काही तर मागत नाही, पण आमची वाणी तुझ्या गुणगायनात रंगून जावो, आमचे कान तुझ्या कथाश्रवणामध्ये रत होवोत, आमचे हात तुझ्या पूजेत, मन तुझ्या चरणस्मरणात, मस्तक तुझ्या निवासरूप जगाला प्रणाम करण्यात आणि दृष्टी तुझेच मूर्तिरूप असलेल्या संत पुरुषांच्या दर्शनामध्ये तत्पर राहो. बस हे नाथ, एवढीच कृपा आमच्यावर करा. अशी प्रार्थना आपण सर्वांनीच भगवंताकडे करायला हवी. आमची वाणी श्रीकृष्णाचे कीर्तन करीत राहो, डोळे श्रीकृष्णाचे दर्शन करीत राहो, मन श्रीकृष्णाचे ध्यान करीत राहो. नलकुबेर आणि मणिग्रीव यांनी आपल्या प्रत्येक इंद्रियांसाठी भक्तिरसाची मागणी केली आणि स्तुती स्तोत्र गात गात हे दोघं गोलोकात गेलेले आहेत. आता इकडे यशोदेला काम करता करता एकदम आठवण आली. गोपींनी आणि मुलांनी मला रडून रडून एवढी विनवणी केली, पण मी इतकी दुष्ट कशी काय झाले? मी माझ्या मुलालाच बांधून टाकलं. कृष्ण नक्कीच रुसला असेल, रडत असेल आणि म्हणून ती बाहेर आली आहे. कसला मोठा आवाज आला, तो आवाज पण ऐकण्यासाठी ती बाहेर आली आहे. आणि आता आपल्या पदराला त्याचे डोळे पुसायचे म्हणून ती बाहेरून बघतीये. आई रडायला लागलीये. आईचं रडणं कृष्णाला पाहवलं नाही. तो आईच्या मांडीवर आला आणि आपल्या पितांबरानं आईचे अश्रू पुसायला लागला.
आई म्हणाली, माझा बाळ किती शहाणा आहे. मी तुला बांधलं. मी चांगलं नाही केलं रे. आता ही घटना तू मनातून काढून टाक. कृष्ण म्हणतोय, आई, मी सर्व काही विसरू शकेन, पण तुझं प्रेम मात्र विसरू शकणार नाही. अशी ही गोकुळामधली मुख्य दामोदर लीला आहे. देव फक्त प्रेमानेच वश होतो, अन्य कशानेही नाही. भागवतामध्ये हास्य, करुण, शृंगार, वीर असे सगळे रस आहेत, पण 10वा रस आहे तो काठोकाठ भरला आहे आणि तो म्हणजे भक्तिरस. सर्व रसापेक्षा हा भक्तिरस श्रेष्ठ आहे. भक्तीला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही. ज्ञान, विज्ञान सर्व काही या भक्तीच्या अधीन असतात. दामोदर लीलेद्वारे भगवंत आम्हाला सांगतायत, जेव्हा जीवच मला बांधतो तेव्हा मी त्याला बंधनातून मुक्त करतो. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता शुक्राचार्य वर्णन करतात, बरेच वेळा गोपी यशोदेच्या घरी जाऊन कृष्णाला आपल्या घरी नेण्याची इच्छा प्रदर्शित करत. कृष्णा, तू माझ्या घरी येशील? कृष्ण विचारायचा, मी तुझ्या घरी आलो, मला काय देशील? गोपी म्हणायच्या, काय पाहिजे तुला? तो म्हणायचा, किती लोणी देशील? गोपी म्हणाला, किती पाहिजे तुला? आपले दोन्ही हात पसरून कृष्ण म्हणाला, इतके? तेव्हा गोपी म्हणतील, अरे इतके लोणी तर तू कसे काय खाऊ शकशील? कृष्ण म्हणाला, मी तर नाहीच खाणार, मला तर मित्रांना वाटायचंय, माझ्या बालमित्रांना खाऊ घालायचंय. ईश्वर इतरांना देऊन प्रसन्न होत असतो. स्वतः एकटे खाण्यापेक्षा दुसऱ्यांना प्रेमाने खाऊ घालणारा अधिक आनंद देणारा असतो. मन लोण्याप्रमाणे कोमल आणि जीवन खडी साखरेसारखे मधुर असेल तर कृष्ण अवश्य येईल. आता एक दिवस व्रजामध्ये एक सुखिया नावाची माळीण होती. ती या सगळ्या कृष्णाच्या कथा रोज ऐकत असे. तिला जणू कृष्णाची भक्ती करण्याचं व्यसनच लागलं होतं. माळिणीचं प्रेम हळूहळू वाढायला लागलं. श्रवण भक्ती ही व्यसनासारखीच असते. ज्याला भगवंतांच्या सेवा आणि स्मरणाचे व्यसन आहे, हाच खरा वैष्णव. जीव जेव्हा पूर्णतः निष्काम आणि वासनारहित होतो तेव्हा भगवंत दर्शन देतात. ईश्वर दर्शनाशिवाय अन्य कोणतीही सूक्ष्म वासना शिल्लक असेल तर देव दर्शन देणार नाही. सुखिया माळीण दररोज नंदबाबाच्या अंगणात येत जात होती, पण कृष्ण काही बाहेर निघत नव्हता. शेवटी एक दिवस कंटाळून तिने एका ब्राह्मणाला विचारलं की मला या कृष्णाचे दर्शन का होत नाही? ब्राह्मणाला मोठी प्रसन्नता वाटली. तो ब्राह्मण सुखियाला म्हणाला, तू आपल्या घरातच बाळकृष्णाची सेवा, साधना आणि स्मरण करीत राहा, म्हणजे तुला कृष्ण दर्शन देईल. माळिनीने विचारलं, मी तर फार गरीब आहे, मी कशी काय सेवा करू? सुखियाला नाना प्रकारची साधनं ब्राह्मणांनी सांगितली, पण ती सगळीच प्रतिकूल होती. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू जर ह्यापैकी काहीच करू शकत नाहीस तर कमीत कमी दररोज नंदाच्या घराला 108 प्रदक्षिणा घालत जा. आता माळिणीला हा उपाय पसंत पडला. तिने ब्राह्मणांना नमस्कार केला आणि आपल्या फेऱ्या घालायला लगेचच सुरुवात केली. फेऱ्या घालता घालता ती परमेश्वराचं नामस्मरण करत होती. 3 वर्ष हा प्रदक्षिणेचा नियम चालू राहिला.
दररोज फेऱ्या घालायच्या आणि कृष्णाचं नामस्मरण करायचं. माळीण परमेश्वराची रोज प्रार्थना करीत असे, नाथ दर्शन द्या. 3 वर्ष पूर्ण झाली, आता आपला विरह सहन होत नाही. नामस्मरण करता करता प्रदक्षिणा घालत घालत तिचं मनही शुद्ध झालं होतं. आणि आज मात्र तिने निश्चयच केला होता, जोवर आज कृष्ण दर्शन देत नाही तोवर नंदाच्या अंगणातून मी हलणारच नाही. फुलाफळांनी भरलेली टोपली डोक्यावर घेऊन सुखिया माळीण फेऱ्या घालू लागली. इकडे परमेश्वराला शबरीच्या बोरांची आठवण झाली. दर्शनातून माळिणीला परमेश्वराने आता दर्शन देण्याचं ठरवलं. कमरेला सोन्याचा करदोटा, हातात बाजूबंद, गळ्यात कंठा, पायात पैंजण आणि मस्तकावर मोरपंख अशा वेशामध्ये कन्हैया अंगणात आलाय. ठुमकत ठुमकत तो माळिणी समोर आला आणि तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मला दे ग फळं. आता कृष्णाला एकदम फळ देऊन टाकलं तर आपल्याला त्याच्याशी गप्पा मारता येणार नाही, बोलता येणार नाही. माळिणीला पण उत्सुकता होती. आपल्या सुखदुःखाची वार्ता तिला कृष्णाबरोबर एकांतात करायची होती. तिने आता आपलं संभाषण वाढवायचं म्हणून त्याला म्हणली, मी फळे वाटण्यासाठी आली नाही, ही फळं मला विकायची आहेत. ही फळं घे आणि मला धान्य दे. कृष्ण धावत धावत घरात गेला. 2 मुठी भरून तांदूळ आणले आणि माळिणीच्या टोपल्यात टाकले. आता तरी फळं दे. माळीण म्हणाली, अरे माझ्या कडेवर तरी बैस. असं म्हणता क्षणी कृष्ण उडी मारून तिच्या कडेवर जाऊन बसला. माळिणीची इच्छा परिपूर्ण झाली. हजारो वर्ष विरहाचं दुःख भोगणारा जीव आज ईश्वराशी येऊन भेटला. प्रेमात कधीतरी तृप्ती होत असते का? कृष्ण म्हणाला, अगं मी तर सर्वांचाच बालक आहे, पिता आहे आणि माताही आहे. हे सगळं मनात त्याचं भाषण चाललंय. जो माझ्याशी ज्या नात्याने प्रेम करेल मी त्याच्याशी त्याच नात्याने वागेन. सुखियाचं मन तृप्त झालं आणि तिने कृष्णाला खाली उतरवलं. सुखियाने लालाला चांगली मोठी मोठी फळं दिलं. दोघांना आनंद झाला. फळं मिळताच कान्हा घरात धावत गेला. माळिणीने देवाची प्रार्थना केली, देवा माझ्या या बाळकृष्णाला माझीच नजर न लागो. असं म्हणून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्याची दृष्ट खाली काढली, बोटं मोडली आणि आपली टोपली घेऊन सुखिया परत गेली घराकडे. घरी जाऊन टोपली डोकीवरून खाली उतरून पाहते तो काय, सर्व टोपली रत्नांनी भरलेली होती. तिला सुखद आश्चर्य वाटलं आणि विचार करायला लागली, माझं जन्मजन्मांतरीचं दारिद्र्य दुःख दूर झालं. मनुष्य ईश्वराला देताना संकोच करत असतो, पण प्रभू मात्र कितीतरी पटीने वाढवून देत असतो. जर सत्कर्मरूपी फळ तुम्ही देवाला अर्पण कराल तर देव त्याची परतफेड कितीतरी पटीने करेल. भगवंत कोणाच्याच कर्जाचं ओझं आपल्या शिरावर ठेवत नाही, तो तर त्याची व्याजासह परतफेड करीत असतो. यत् करोषि यदश्रासी यज्जुहोषि तदासी यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे अर्जुना, तू जे काही कर्म, भोजन, हवन, दान, तप जे काही करत असशील ते सर्व मला अर्पण कर, तेव्हाच तू मला येऊन मिळशील. माम उपैष्यसि. सर्वच कर्म भगवंताला अर्पण करा. केलेल्या कर्माचं पुण्यफळ कृष्णार्पण करा. जो आपली कर्मफळे भगवंताला अर्पण करतो त्याची बुद्धिरूपी टोपली देव ब्रह्मज्ञानाच्या रत्नांनी भरून टाकतो. कृष्ण सर्वांनाच फळ देतो. भक्ती आणि कर्म यात तसे काहीच अंतर नाही. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी केलेलं कर्म ही भक्ती होय आणि कर्मात फळाची इच्छा धरणं हे मात्र कपट आहे. कधी कधी गोपींनी फूस लावल्यावर भगवान सामान्य बालकाप्रमाणे नाचू लागत.
कधी भाबडेपणाने गाऊ लागत. जणू काय ते गोपींच्या हातातली कठपुतळीच झाले होते. कधी त्यांच्या आज्ञेवरून पाट आणून देत, कधी तराजू आणून देत, कधी पादत्राणं आणून देत, कधी आपल्या लोकांना आनंदित करण्यासाठी दंड थोपटत. भगवान अशा प्रकारे आपल्या बाललीलांनी व्रजवासियांना आनंदित करीत. त्यांना असे दाखवत की आपण आपल्या सेवकांच्या अधीन असतो. नंदादी वृद्ध गोपांनी महावनामध्ये अशी मोठी मोठी संकट येऊ लागली हे पाहून एकत्रित आले आणि पुढं काय केलं पाहिजे याबद्दल विचार विनिमय सुरू केला. बाळकृष्ण आता 5 वर्षाचा झाला होता. त्यावेळेला नंदाच्या राज्यामध्ये एक उपनंद नावाचा वयाने आणि ज्ञानाने एक मोठा गोप होता. तो देश काल परिस्थिती यांचं रहस्य जाणणारा होता. सध्या येथे मोठी मोठी संकट येऊ लागली आहेत आणि ती मुख्यपणे लहान मुलांच्या नाशाला कारणीभूत ठरली आहेत आणि म्हणून गोकुळ आणि गोकुळवासी यांचं कल्याण करण्यासाठी आता आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ असा विचार तिथे पुढे आला. तो उपनंद म्हणत होता, पहा, मुलांना मारणाऱ्या राक्षसीच्या तडाख्यातून हा कृष्ण कसा बसा वाचला. त्यानंतर भगवंताच्या कृपेनेच याच्यावर हा मोठा जो छकडा होता तो पडला नाही. वादळरूपी दैत्याने याला आकाशात नेऊन घोर संकटात टाकलं होतं. तेथून पुन्हा हा दगडावर पडला. परमेश्वरानेच याला वाचवलं. यमलार्जुनांच्या मध्ये येऊन सुद्धा हा किंवा दुसरं मूल मेलं नाही. एखादं झाड अंगावर पडलं असतं तर ह्याचं काय झालं असतं. म्हणून जोपर्यंत एखादं फार मोठं अनिष्टकारक संकट या वज्राला नष्ट करीत नाही त्याच्या आधीच आपण आपल्या मुलांना घेऊन दुसरीकडे कुठेतरी जाऊया. इथे जवळच वृंदावन नावाचं एक नवं वन आहे. तेथे पवित्र पर्वत, गवत, वनस्पती आहेत. आमच्या जनावरांसाठी ती अतिशय उपयोगी आहेत. गोप, गोपी आणि गायींसाठी हे स्थान अतिशय योग्य आहे. आजच आपण तिकडे जायला निघूया. उशीर करूया नको. चला, सगळे छकडे जोडा, गुरं वासरं घेऊया आणि निघूया. उपनंदांचं हे बोलणं ऐकून सर्व गोपांना पटलं. छान 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 कल्पना आहे. आता सगळ्यांनी आपापल्या गायींचे कळप एकत्र केले आणि आपल्या घरातली सगळी सामुग्री, साधन सामुग्री छकड्यांवर ठेवली आणि वृंदावनाकडे सगळे निघालेले आहेत. कृष्णाला सुद्धा वृंदावनात जाण्याची इच्छा होती. गवळ्यांनी वृद्ध मुले, स्त्रिया यांना आणि सर्व सामान सगळ्यासहित छकड्यांवर ठेवलं आणि स्वतः सगळे पुरुष त्या छकड्याच्या पाठोपाठ धनुष्यबाण हातात घेऊन सावधपणे चालायला लागले. यशोदा आणि रोहिणी श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन छकड्यामध्ये बसल्या. आपल्या लहान मुलांचे बोबडे बोल ऐकण्यात त्या अतिशय गुंग झाल्या होत्या. वृंदावनात गेल्यावर गोपांनी आपले छकडे अर्धचंद्राकार उभे केले आणि गुरांना राहण्यासाठी योग्य अशा जागा तयार केल्या. वृंदावन, गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे विशाल वाळवंट पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांना खूप आनंद झाला. दोघेही रामकृष्ण आपल्या बाललीलांनी आणि बोबड्या बोलण्यानी व्रजवासियांना आनंद देत वासरे चरावयास नेऊ लागले. यमुना म्हणजे भक्ती. तिच्या काठी आता पुढे 2 संकट येत आहेत. एक वत्सासूर आणि दुसरा बकासूर. आता त्याची कथा आपण पुढल्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.